नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहोत अगदी 7 ते 8 मिनिटात तयार होणारी एकदम घरगुती झटपट फ्लावर आलू मटरची रेसिपी. बिझी आहात मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. इंग्रेडियंट्स आहे याच्यासाठी लागणारे स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावर. मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ सर्वप्रथम फ्लावर आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळायला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. लसूण घेतला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं टाकणार आहे आणि ते छान असं क्रश करून घेणार आहे हिरव्या मिरची टाकून. फ्लावर आपण गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवलं आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या आपण थोड्याशा क्रश करून घेणार आहोत. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. मी ही रेसिपी एकदम वेगळ्या स्टाईलिंग व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे, नक्की ट्राय करा. हे छान असं क्रश करून घ्यायचं मिक्सीच्या जारमध्ये आणि त्यातच आपण कांदाही छान असा ग्राइंड करून घेऊया. छान असा बारीक, जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही. आणि त्यातच आपण टोमॅटोही छान अशी त्याची प्युरी करून घेऊया. हे आपला फ्लावर उकळून झाला आहे, मीठ टाकलं होतं पाण्यामध्ये. तो छान असा बाहेर काढून घेऊया आणि एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये हा उकडलेला फ्लावर आपण गोल्डन कलर येईपर्यंत छान असा सॉते करून घेऊया. ह्याप्रमाणे तुम्ही फ्लावरची भाजी केली तर खूप छान लागेल. न खाणारेही बोलतील, अरे वा किती छान भाजी आहे. नक्की ही ट्रिक वापरा. छान असं सॉते करून घ्या. थोडी हळद टाका आणि गोल्डन कलर येईपर्यंत त्याला छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. खूप छान टेस्ट लागते, नक्की ट्राय करा. ही ट्रिक नक्की वापरा. झाकण ठेवून ते छान असं शिजवून देऊया आपण. आणि हे बघा, छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपली ही फ्लावर छान असा परतून घ्यायचा आणि तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच प्लेटमध्ये आपण काढून आपण बटाटेही त्यामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. बटाटे छान असे शॅलो फ्राय झाले की तेही आपण काढून घ्या प्लेटमध्ये. खूप छान टेस्ट लागते. ह्याप्रमाणे नक्की ट्राय करा आणि ही ट्रिक वापरून फ्लावरची भाजी करा, खूप छान लागते. मुलंही खूप आवडीने खातात. टिफिनसाठी ही अप्रतिम भाजी आहे. छान असे आपले बटाटे शिजले. तर त्याच तेलामध्ये आपण फोडणी देऊया. जिरे, मोहरी आणि हिंग टाकूया. कढीपत्ता टाकूया. छान फोडणी बसली का हिंगही असं छान टाकूया. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट आणि मटर एकत्र छान असे फोडणी देऊन परतून घेऊया. छान गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. कांदा गोल्डन झाला की मग पुढची स्टेप, इथेच टेस्ट बिल्ड होते. तर नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा. कोथिंबीर ॲड करूया आणि छान त्यालाही छान असं परतून घेऊया. फ्लावर आधी गरम पाण्यात 2 मिनिटं ठेवला तर क्लीन आणि सॉफ्ट होतो. बटाटे छोटे कापले तर पटकन शिजतात. याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया. लाल तिखट घरगुती मसाले आहे. गरम मसाला तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा आणि हळद. छान असं तेही भाजून घ्यायचे मसाले. छान असं मिक्स केलं की इथेच खरा फ्लेवर येतो. आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरून ठेवलेला ग्राइंड करून घेतला आहे, तो टाकून छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया.
टोमॅटो सॉफ्टच होऊ द्या आणि टोमॅटो जर परतत टाकला तर त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं, जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आणि शिजतोही पटकन. 7 ते 8 मिनटात ही इतकी टेस्टी भाजी आता एक्सक्यूज नाहीत. नक्की ट्राय करा. आणि याच्यात जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्याच्यात थोडंसं तुम्ही गरम पाणी ॲड करू शकतात. खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये आपण हे सॉते केलेले शॅलो फ्राय केलेले फ्लावर आणि बटाटा ॲड करून ही भाजी आपली मिक्स करूया छान अशी. आणि ही भाजी तयार आहे. नक्की ह्याप्रमाणे ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही फ्लावरची भाजी कशी करतात. ह्याप्रमाणे कधी केली आहे का तेही नक्की सांगा. खूप कमी सामग्रीमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये ही भाजी खूप टेस्टी लागते. ही भाजी चपातीसोबत, भातासोबत, डाळीसोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करा. झाकण ठेवून छान असं आपली ही भाजी शिजू देऊया. झाकण काढलं की रेडी आहे आपली झटपट भाजी. तर अशी आपली तयार झालेली टेस्टी भाजी नक्की ट्राय करा. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. अजून अशाच क्विक रेसिपींसाठी तुम्ही ही भाजी बनवली तर मला टॅग करायला विसरू नका. तुमची व्हिडिओ बघायलाही मला खूप आवडेल. आता रोजचं जेवण बोरिंग नाही, कारण अन्नपूर्णा बाय कविता नेहरे आहे ना. सिम्पल इन्ग्रेडियंट्स, अमेझिंग टेस्ट हीच आहे आजची रेसिपी. एकदा बनवाल तर परत परत बनवाल, इतकी इझी आहे ही. बस इतकंच. आता ही गरमागरम भाजी सर्व करा आणि एन्जॉय करा. पहा किती छान तयार झाली आहे. सिम्पल सुपर टेस्टी. तुमच्या घरच्यांना ही भाजी नक्की आवडणार. ट्राय करून बघा. इतक्या कमी वेळात अशी भाजी तयार झाली की सरप्राईज होणारच. गरमागरम रोटी किंवा भाकरीसोबत ही भाजी परफेक्ट कॉम्बो आहे. आता फक्त सर्व करा आणि कॉम्प्लिमेंट्स घ्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.